हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या पीर बाबर शेख या ठिकाणी आज उत्सव साजरा होतो आहे। माघ पौर्णिमा म्हणजेच पीर बाबर शेखचा उत्सव असतो आणि आजही या ठिकाणी हातीस या गावात पीर बाबर शेखचा उत्सव जो उरूस भरलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली आहे। या उत्सवाबाबत माहिती देण्यासाठी या पीर बाबर शेख जे काही मंडळ आहे त्या मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य आपल्यासोबत आहेत, काही ग्रामस्थ आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमका कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो। हिंदू मुस्लिम ऐक्य जे संपूर्ण महाराष्ट्रात काय देशभर पसरलेलं आहे आणि या ऐक्याचं फार वेळा कौतुक झालेलं आहे आणि हेच ऐक्य असं वर्षानुवर्ष टिकून राहिलेलं आहे। येथील स्थानिक ग्रामस्थ असतील, सर्व धर्मीय त्यामध्ये असतील आणि एकत्रित येऊन या ठिकाणी जो उत्सव साजरा केला जातो तो उत्सव आज माघ पौर्णिमेला साजरा होतो आहे। काय सांगाल, आज माघ पौर्णिमा आहे, पीर बाबर शेखचा उत्सव या ठिकाणी जो काही उरूस भरतो तो उरूस सुरू झालेला आहे, काय सांगाल? दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ठिकाणी बाबरशेख बाबांचा उर्स कार्यक्रम सुरू झालेला आहे। हिंदू धर्मामध्ये साधारणतः माघ पौर्णिमेला हा उर्स होतो, परंतु त्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्या मुस्लिम धर्माप्रमाणे त्यांच्या तारखेप्रमाणे 13 तारीख त्यांची असते निश्चित, त्यामुळे तो पुढे मागे पौर्णिमेच्या दरम्यान होत असतो। यावर्षी 13 तारीख आज आली असल्यामुळे आज हा उरूस या ठिकाणी साजरा होत आहे। बाबरशेख बाबांचं या ठिकाणी 150 वर्ष वास्तव्य झालं आणि त्यांचं महानिर्माण जेव्हा झालं त्यावेळेला आमच्या इकडे ह्या गावामध्ये संपूर्ण हिंदू लोक राहतात आणि हिंदू लोकांना हा प्रश्न पडला आमच्या लोकांना की यांचं पुढच्या विधी आपण कशा करायच्या, म्हणून ते इब्राहिमपट्टणला गेले, अगोदर सोमेश्वरला गेले आणि त्या सोमेश्वरच्या लोकांनी त्यांना या ठिकाणी ते म्हणाले की आमच्या इथे आणून त्यांचे विधी आपण करूया। ते मान्य न झाल्यामुळे इब्राहिमपट्टणला ही लोकं सगळी गेली आमची आणि इब्राहिमपट्टीचे लोक या ठिकाणी येऊन त्यांनी हे सगळं कार्य केलं आणि दरवर्षी तिथली जे मुस्लिम बांधव आहेत ते दरवर्षी या ठिकाणी येतात आणि त्यांच्या सगळ्या जे विधी असतात ते पार पडतात। बाकीचे सगळे दिवस सगळं जे आहे ते इथली जे हिंदू भंडारी जे आपण आहोत, नागवेकर कुटुंबीय आहेत किंवा इतर कुटुंब जे याच्यामध्ये आहेत ते सगळे या ठिकाणी कार्य करत असतात। नेमकं या उरसाचं महत्त्व आपण सांगताय, या सणाला बाबर शेख सणाला फार मोठं हे लागलेलं वलय आहे। ठिकठिकाणाहून लोक या ठिकाणी येत असतात, नवस बोलत असतात। काय नेमकी प्रचिती आहे याची? सर्वच ठिकाणी हा उरूस होतो, पण हा इथला जो उरूस आहे आणि पीर बाबर शेखाचं देवस्थान आहे या ठिकाणी अनेक प्रकारची प्रचिती आहे। मग ते आजार असू दे, एखादी चोरी असू दे, गुन्हेगार असू दे आणि ह्या संबंधामध्ये जे काही गुन्हेगार असतील त्यांना शासन करण्याचं काम बाबा करतात आणि त्यामुळेच दरवर्षी मोठ्या प्रमाणात ही गर्दी या ठिकाणी येत असते, लोक येत असतात। आणि हा उर्स म्हणजे काय आहे नक्की हे लोकांना कळणं गरजेचं असतं। यातले 3 महत्त्वाचे कार्यक्रम असतात। एक सुरुवातीचा कार्यक्रम असतो म्हणजे ह्या कबरीवरती धुवून त्या ठिकाणी चुन्याचा लेप दिला जातो। तो चुनासुद्धा चांगल्या पद्धतीने तयार करावा लागतो आम्हाला, काही कुटुंब आहे आमचं त्या ठिकाणी ते तयार करत असतात आणि हा लेपाचा कार्यक्रम झाल्यानंतर साधारणतः 10च्या दरम्याने चंदन चढवलं जातं। आपल्याकडे जसं चंदन त्यांच्या ह्याच्यामध्ये संदन म्हणतात त्याला, हे या ठिकाणी कसं आहे दुसरं महत्त्वाचा भाग आहे। या ठिकाणी 2 मानकरी आहेत, 2 घरं आहेत, आलटून पलटून त्यांच्याकडे हा मान येत असतो। त्यांच्या घरी हे चंदन तयार केलं जातं, चंदन उगाळलं जातं आणि जे मानकरी जो असेल त्या घरचा तो ते चंदन त्या ठिकाणी चौरंगावरती ठेवलं जातं। त्या मानकरी आपल्या देवाजवळ बसलेला असतो, तो ते चंदन तिथपर्यंत आणून ठेवतो आणि आणल्यानंतर त्या ठिकाणी हे मुस्लिम बांधव त्या ठिकाणी एकत्र येतात, सगळे बांधव एकत्र, तिकडून त्याची सुरुवात होते आणि हे चंदन घेतल्यानंतर त्याच्या हातामध्ये बाबरशेख बाबांचा संचार होतो। ते एक पाहण्यासारखं दृश्य असतं आणि ते संचार घेतलेलं चंदन ते घेऊन इथपर्यंत येतात आणि मग इथे ते चंदन बाबरशेख बाबांच्या कबरीवरती चढवलं जातं। हा एक दुसरा कार्यक्रम होतो आणि तिसरा कार्यक्रम साधारणतः 1:30-2च्या नंतर या ठिकाणी बाबांचा आता चंदन झालं, आता त्याच्यावरती चादर चढवायची म्हणजे गिलीप चढवायचं असतं आणि हे गिलीप चढवण्यासाठी परत मानकऱ्याच्या घरी ही गिलीप एकत्र केली जातात। त्यामध्ये पहिलं गिलीप आमच्या हातीस ग्रामस्थांचं असतं, दुसरं इब्राहिमपट्टणचं असतं आणि त्या ठिकाणी ही सगळी गिलीप एखाद्या परतीमध्ये भरली जाऊन त्यांचं सुशोभीकरण केलं जातं आणि त्याची मिरवणूक निघते आणि या ठिकाणी गिलीप घेण्याचा जो मान आहे तो त्यांचा आहे, मुस्लिम बांधवांचा आहे, तिथल्या मुस्लिम बांधवांचा आहे। आणि हे सगळं वाजत गात येत असताना मधल्या एका ठिकाणी शस्त्राचा खेळाचा कार्यक्रम केला जातो। वेगवेगळी शस्त्र अंगावरती मारून घेतले जातात, तलवार असेल, रात्रीच्या वेळेला होतं। आता काय होतं, रस्ते करता येत नाही म्हणून आम्ही एक चौक बांधला आहे आणि या चौकावरती हा सगळा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला जातो, म्हणजे जेणेकरून सगळ्या प्रेक्षकांना म्हणजे आलेल्या भाविकांना ते पाहता येतील आणि असं हा सगळं वाजत गाता शेवटी ही मिरवणूक परत बाबांच्या चरणी येते आणि मग गिलीप चढवण्याचं काम
तिकडे होतं, म्हणजे अंगावरची चादर चढवली जाते. पहिली चादर आमची असते, दुसरी चादर इब्राहिम पठाणच्या बांधवांची असते, आणि त्यानंतर जी नवसाची गिलीबी असतात ती गेल्या जातात, आणि त्यानंतर इथे पहिलं गाणं बोललं जातं, नवस बोलला जातो ग्रामस्थांमार्फत, त्यांच्यामार्फत, आणि मग पुढचे नवस या ठिकाणी फेडण्याचं काम सुरू होतं. आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नवस बोलले जातात. नारळ असेल, गूळ असेल किंवा पेढे असतील. त्याचबरोबर जोग केला तो तुला केली जाते. या ठिकाणी जर पाहिलं तर बाजूला तुला आहे, त्या ठिकाणी त्याच्या मुलात एखाद्याला मुलगा झाला तर आपण तुला करू म्हणतो. मग ती कशाही पद्धतीने करा, नारळ असतील, काय तांदूळ असतील, साखर असेल, पेढे असतील, तर त्याची तुला करण्याचा नवस केला जातो. त्याच्या बाजूला तर यावर्षी आपण आता दरवर्षी ही कोंबडी आणि बकरी मोठ्या प्रमाणात असतात, आणि ते कोंबडी आणि बकऱ्याचा जो तुम्ही आता विषय काढलात, नेमकी ही काय प्रथा आहे? दरवर्षी आपण लोक उत्सुकतेने येत असतात की कोंबडे बकरे या ठिकाणी दिले जातात. काय प्रथा आहे ती? या ठिकाणी प्रथा म्हणजे कसं असतं, हे बाबरशेखरचं देवस्थान जे आहे ते आपण गोडं मानतो, आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला एक जी कबर आहे त्याला खवीस म्हणतात. आपल्याकडच्या जसं आपल्याकडच्या हिंदू देवस्थानामध्ये इतर जसे कडवी शक्ती असते तशाच प्रकारची कडवी शक्ती असते. बाबरशेख बाबा त्यांना आदेश करत असतात की तू जा आणि हे काम करून ये. तसं ते काम करून आल्यानंतर त्याचा जो नवस असेल, मग तो बकरी असेल, कोंबडी असेल, तो तिकडे आदा केला, समोर केला तो बरोबर आहे, पण खऱ्या अर्थानं तो तिकडे दिला जातो, आणि तो सगळं जे जमा होईल ते दुसऱ्या दिवशी मग लोक एकत्र येतात, हिंदू त्यांचा ते प्रसाद करतात, आमचा आम्ही प्रसाद करतो, आणि प्रसादाचं वाटण गावासाठी केलं जातं. पण त्याबरोबर एक अशी प्रथा आहे आमच्याकडे की आमच्यामध्ये जे सगळे हिंदू, आम्ही जे भंडारी मंडळी आहोत, नागेवकर असतील, इतर सगळे आहोत, हे गेले पौर्णिमेपासून, या अमावास्येपासून या पौर्णिमेपर्यंत मटण किंवा चिकन खात नाही. त्याचा उपवास त्या दिवशी आम्ही सोडत असतो. आजच्या दिवशी आमच्याकडे शाकाहारी जेवण असतं, उद्या मांसाहारी जेवण असतं. पीर बाबरशेख ज्याची आपण माहिती घेतली, पीर बाबांचं निधन झालं, आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचा दफनविधी कुठं करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचवेळी इब्राहिम पठाणची जी काही मुस्लिम बांधव आहेत ते हातीस या गावी आले, आणि इथल्या ग्रामस्थांना सोबत घेऊन पीर बाबांचा जो काही दफनविधी होता तो झाला. आणि त्यानंतर जी काही प्रथा पुढे गेली, प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येणारे, जो येऊन इथे काही नवस बोलला जातो तो नवस पूर्ण करणारे, अशी त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर जे काही देणं दिलं जातं ते पीर बाबरशेख बाबांचं नसून तो त्यांचा जो खवीस आहे, बाहेरच्या साईडला जो त्याची समाधी आहे, त्या खविसाचा जे काही देणं असतं ते दिलं जातं. कारण बाबांचा उरूस होतो, त्याबरोबर बाबांचे जे काही त्यांचं जे काही हे होते त्यांचं पण देणं पुरवावं लागतं, आणि ती पुरवण्याची प्रथा या हातीस गावात आजही कायम आहे. आज रात्री खऱ्या अर्थाने या हातीस या गावातील पीर बाबरशेख बाबांच्या उरसातील खरा कार्यक्रम, जे शस्त्र चालवण्याचा कार्यक्रम असतो, तो होणार आहे. आणि तो कार्यक्रम पाहण्यासाठी संपूर्ण देशभरातील बाबरशेखचे जे काही भक्त आहेत, बाबरशेख बाबांचे भक्त आहेत, हे या हातीस गावामध्ये येत असतात. आणि उद्या या ठिकाणी तिकटा सण साजरा करून या उरसाची सांगता होणार आहे. कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.